नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील. आता मी हे मेथीचे लाडू बनवते. मेथीचे लाडू बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे मेथीचे लाडू आपल्याला बनवायचे आणि हे तिसऱ्यांदा मी रेसिपी टाकते. आणि बाया दरवर्षीच म्हणतात तुम्ही मेथीचे लाडू बनवले नाही का, मेथीचे लाडू बनवले नाही का. तर मला असं वाटलं की 2 रेसिपी टाकले, तिसरी काय टाकवा. पण बायांना पाहिजेच असते, ते पाहायचंच असते. तर मी हे बघा, हे 1 किलो तेल घेतलं. 1 किलो तेल आहे आणि या तेलामध्ये 1 किलो गूळ टाकलाय. हे बघा, हे खारीक, खोबरं, काजू, बदाम हे सगळं कुटून घेतलं. अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरं आणि वाटीभर काजू, वाटीभर बदाम, बस एवढंच घेतलंय याच्यामध्ये. आणि हे अर्धा किलो मेथीचं पीठ आहे. अर्धा किलो मेथी भाजून घेतली आणि चक्कीवरून दळून आणली. आणि त्याच्यावर घास पाहिजे म्हणून हे अर्धा किलोचंच गहूचं पीठ आहे. अर्धा किलोच आहे, पण हे मेथीचं पीठ कमी काढलं त्याने आणि हे जास्त काढलं. कारण काय की मागचं दळण कडू नाही लागायला पाहिजे म्हणून हे पीठ त्याने जास्त काढलं आणि हे मेथीचं पीठ कमी काढलं. हे पण अर्धा किलो आहे, हे पण अर्धा किलो आहे. आणि याच्यातलं हे काजू बदाम हे सोडून हे खारीक खोबरं बी अर्धा किलो आहे. आणि हे 1 किलो तेल आहे आणि हा 1 किलो गूळ आहे. हे गूळ आता विरघळायला टाकला आहे या तेलामध्ये. हे बघा, याच्या गाठा सगळ्या निघून गेल्या की मी तुम्हाला दाखवते. आणि हा आतपाव हा डिंक आहे. आता हा डिंक आपण या कढईमध्ये तळून घेऊ. हे बघा, या कढईमध्ये तळून घेऊ आणि या टोपल्यामध्ये काढून घेऊ. नंतर कशाने बी आपण बारीक करून घेतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हे मेथीचे लाडू करून दाखवणार आहे. हे बघा, असे थोडे 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 खडे आपल्याला तळायचे. आता ह्या गुळामध्ये ना, हे गुळा पूर्ण विरघळला आहे, याच्याकडे लक्ष देणं पडेल, नाही तर मग हा पाक होऊन जाईल, याचा हे कडक होऊन जाईल. आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, आपल्याला फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे. तर हे बघा, हे मेथीचं पीठ आहे. हे अर्धा किलो मेथीचं पीठ आहे. हे मी याच्यात टाकते. गॅस माझा बारीक आहे. आणि हे गहूचं पीठ आहे, हे पण याच्यामध्ये टाकून द्यायचे. हे बघा, याची गाठ पडू द्यायची नाही, गाठ पडू द्यायची नाही. हे मस्त हलवून घ्यायचं आणि चांगलं गाठा फुटेपर्यंत चालूच राहू द्यायचा गॅस. याने गॅस बंद करायचा नाही. हे गाठा पूर्ण फुटू द्यायचं, याचं पाणी होऊ द्यायचं. गॅस माझा सुरूच आहे अजून पण. हे बघा, या सगळ्या गाठा फुटल्या आहे. आता आपण काय करू, हे खारीक खोबऱ्याचं आहे ना, हा डिंक नंतर तळते, मी तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा, ह्या डिंक या मध्ये बारीक करून घेऊ, नाही तर मग याला काढून घेऊ. पूर्ण तळून झाल्यावर, हा गरम आहे, पूर्ण तळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये आहे ना, याच्यामध्ये आपण हे खारीक खोबऱ्याचं कूट टाकून घेऊ. हे बघा, हे खारीक खोबऱ्याचं कूट टाकलं आणि हे सगळ्या गाठा बिठात 2 दिवस झाले याले दळून आणाले. या गाठा बिठा सगळा भुगा करून घेऊ असं मस्त. हे बघा, आणि आपला गॅस आता बंद करून घेऊ. हे बघा, हे सगळं झालेलं आहे. हे गाठा नाही आहे आता याच्यात. हे बघा किती छान झालेलं आहे, भुगा खारीक आणि खोबरं, काजू आणि बदाम, हे मस्त झालेलं आहे. आता आपण हे पायदान ठेवलंय खाली, या पायदानावर हे ठेवू आणि गॅस आपला बंद करू आणि हे थोडंसं हलवून घेऊ. याच्यात गाठ पडू द्यायची नाही. आता हे मिश्रण आहे ना, आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तोपर्यंत मी त्याच्यामध्ये टाकेपर्यंत व्हिडिओ बंद कर. हे सगळं उघडून घेतलं याच्यामध्ये आणि असं
असं एकजीव करून घेतलं. असे छान मेथीचे लाडू आपले तयार होतील. आणि मी 2 वेळा टाकलेले मेथीचे लाडू, पण बायांचा आग्रह आहे की परत टाका मावशी, मावशी काकू मेथीचे लाडू बनवा, आम्हाला दाखवा कसे बनवतात. तर मी अशा प्रकारे मेथीचे लाडू बनवते. आणि हे बघा, हे मिश्रण सगळं एकजीव करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे थंड झाल्यावर बांधताना परत दाखवते. तुम्हाला आवडले असते तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. घंटीचं बटन दाबणं फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की मी लाईव्ह येणार आहे. हे बघा, छान झाले लाडू. लाईक करा.